नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या भेटी संदर्भातली ही बातमी आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांकरता आणि पालकांकरता सुद्धा महत्त्वाची लक्षवेधी बातमी आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महाधिवक्त्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत अशी शक्यता व्यक्त होतीये. उद्या परीक्षेबाबत ही भेट होण्याची शक्यता आहे. महाधिवक्ता आणि मुख्यमंत्री यांच्याशी 12वीच्या परीक्षेबाबत विचार विनिमय त्या करतील आणि त्यानंतर निर्णय जाहीर करतील असं कळतं आहे. उद्या परीक्षाबाबत त्या भूमिका स्पष्ट करतील. या दोघांशी चर्चा झाल्यानंतर, या दोघांशी भेट झाल्यानंतर महाधिवक्ता आणि मुख्यमंत्री यांच्याशी शालेय शिक्षण मंत्री भेट घेतील. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. सागर, 12वीच्या परीक्षांच्या निकालाचा मुद्दा आहे आणि त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं की मुख्यमंत्र्यांशी मी संवाद साधीन आणि त्यानंतर काय तो निर्णय घेईन. उद्या ही भेट अपेक्षित आहे असं कळतंय. महाधिवक्त्यांची असो किंवा मुख्यमंत्र्यांची, आपण काय सांगाल? 12वीची परीक्षेच्या संदर्भातल्या घडामोडी आता सुरू झालेल्या आहेत, कारण की राज्यातली कोरोना बाधितांची रुग्णसंख्या हळूहळू आता कमी होती. दुसरीकडे केंद्र सरकारमधील जे HRD मिनिस्ट्री आहे त्यांच्याबरोबर आज वेगवेगळ्या राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांची चर्चा झाली. त्यामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री ज्या वर्षा गायकवाड आहेत त्या देखील सहभागी झाल्या होत्या. अर्थात राज्यामध्ये जी परीक्षा रद्द करण्यात आली होती त्याच्यानंतर हायकोर्टाकडनं सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले गेले होते 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भातले. त्या सर्व भूमिका त्यांनी मांडल्या या बैठकीमध्ये. आता नेमकी परीक्षा रद्द केली नंतर पुढे काय करायचं आहे, केंद्र सरकार बरोबर आणि न्यायालयाच्या बाबतीतली भूमिका मांडायची आहे राज्य सरकारला, याची देखील चर्चा महाधिवक्त्यांबरोबर केली जाईल. तसंच 12वीच्या परीक्षेच्या संदर्भात सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका जी घेतली आहे त्याबाबत देखील चर्चा होईल असं सांगितलं जातं. यामुळे उद्या 2 महत्वाच्या बैठका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री करतील अशी माहिती आता प्राथमिक समोर येत आहे. धन्यवाद सागर, आपण माहिती दिल्याबद्दल. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे, तर काही जिल्ह्यात आणखी लॉकडाऊन कडक करण्यात येणार आहे. साताऱ्यामध्ये कोरोनाचा धोका वाढला असल्याने लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे, तर कोल्हापूरमध्ये उद्यापासून लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. एका वेळेला न्यूज 18 लोकमतवर ही 3 दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय. विदर्भातील अमरावतीत रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय. सातारा जिल्ह्यामध्ये 25 मे ते 1 जून पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भाजीपाला, किराणा दुकानं बंद राहणार आहेत. पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरताच खुला ठेवला जाणार आहे, तर दूध संकलन केंद्र सुद्धा 2 तास सुरू राहतील. कोल्हापूरविषयी बोलायचं झालं तर कडक लॉकडाऊन उद्यापासून शिथिल होणार आहे. 1 जून पर्यंत सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलला पार्सल सेवा देण्यास मान्यता दिली गेली आहे. 2 आठवड्याच्या कडक लॉकडाऊन नंतर कोल्हापुरामध्ये आता थोडीशी शिथिलता येते, तर अमरावती जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीला सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे कोल्हापूर आणि अमरावतीमध्ये थोडी शिथिलता मिळालेली आहे. साताऱ्यात कडक निर्बंध आहेत. अमरावतीमध्ये पहिल्याच दिवशी नागरिकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत चांगलीच गर्दी केली. शिथिलता मिळाल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग, मनपा आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले. अमरावतीची विशेष बातमी आपण बघूया. 2 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अमरावतीमध्ये होता. आजपासून अमरावती जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीला सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सूट दिली गेलेली आहे. मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांची तोबा गर्दी मुख्य बाजारपेठेत बघायला मिळाली. या सगळ्याविषयी मनपा आयुक्तांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. अमरावतीमध्ये 15 दिवसाच्या कडक लॉकडाऊन नंतर आता लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. आणि मी सध्या अमरावतीच्या या इतवारा बाजार परिसरातील मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता 7 ते 11 वाजेपर्यंत सगळे जे जीवनावश्यक किराणा दुकान असेल किंवा भाजीपाला मार्केट असेल त्यांना सूट देण्यात आली होती. मात्र त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नागरिकांची जी आहे ती गर्दी या ठिकाणी व्हायला लागली आहे. आज
पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी या इतवारा बाजारात प्रचंड गर्दी केलेली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवा म्हणून अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे. आतापर्यंत मनपाचे आयुक्त असेल, अमरावतीच्या ज्या पोलीस आयुक्त आहे, पोलीस उपायुक्त, सगळे अधिकारी ज्या या रस्त्यावर उतरलेले आहेत. माझ्यासोबत मनपाचे आयुक्त आहेत. सर, मला सांगा, पहिला दिवस आहे, गर्दी मोठ्या प्रमाणात उसळलेली आहे. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमकं आपण काय करणार आहोत? मागचे 2 आठवडे आपण शहरामध्ये अत्यावश्यक वस्तूसुद्धा फक्त घरपोच डिलिव्हरी चालू ठेवली होती. आता आज 23 तारखेपासून 7 ते 11पर्यंत अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. यामध्ये घरपोच सेवासुद्धा आहे आणि नागरिकांना असं आवाहन करण्यात आलं आहे की आपल्या परिसरातील दुकानांमधून खरेदी करावी. शहरातील काही ठिकाणी गर्दी नेहमीच असते. अशा ठिकाणी आम्ही गर्दी कंट्रोल करण्यासाठी पोलीस विभाग असेल, आमचे अतिक्रमणचे पथक असतील, बाजार परवाना विभाग या सर्व विभागांच्या मार्फत नागरिकांना गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते अशा ठिकाणी रॅपिड अँटीजन टेस्ट, त्या कोविडच्या टेस्ट आम्ही घेतो आहे आणि जे लोक पॉझिटिव्ह येतात अशा लोकांना आयसोलेशनमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये पाठवतो आहे. तर बिनामास्क जे लोक फिरतात त्या लोकांवर कारवाई सुरू आहे का? हां, तसंच सध्या मास्क वापरण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे. तथापि जे लोक मास्कचा वापर करत नाहीत अशा लोकांवरती 500 रुपये एवढा फाईन आम्ही प्रत्येकी करतो आहे. निश्चितच शहरातला हा सगळ्यात गर्दी असणारा परिसर समजला जातो आणि या परिसरात मनपाचं जे पथक आहे ते या ठिकाणी स्वतः आयुक्तांसह हजर आहेत आणि या ठिकाणी विनाकारण फिरणारे नागरिक जर असतील तर त्यांची अँटीजन टेस्टसुद्धा केली जात आहे. त्यामुळे निश्चितच गर्दीवर नियंत्रण मिळावं यासाठी सगळं हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं नागरिकांनी सुद्धा स्वतःची जबाबदारी समजून विनाकारण बाहेर फिरू नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील रुबी, जहांगीर, सिम्बायसिस, सह्याद्रीसह इतर 14 हॉस्पिटल्ससाठी लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सिरमकडून कोविशिल्डच्या 2.25 लाख लसीचे डोस उपलब्ध झालेले आहेत. दरम्यान लसीकरण सुरू झाल्याने पुण्यातील हडपसर इथल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये भर उन्हात जवळपास 1 किलोमीटर लांब रांग पाहायला मिळाली. लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्याकरता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी नोंदणी करूनच आणि त्यांच्या दिलेल्या वेळेतच लसीकरणासाठी यावं असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान उद्यापासून इतरही खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होईल, तेव्हा लसीकरणाला अधिक गती येईल. एकीकडं लसींचा तुटवडा होता आणि फक्त महापालिका रुग्णालयामध्येच लसीकरण सुरू होतं आणि तिथंसुद्धा लसी न आल्यामुळं बऱ्याच वेळा लसीकरण बंद होतं. परंतु जशा लसी उपलब्ध झालेल्या आहेत आपण बघतोय की पुण्यामध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये जवळपास 2.25 लाख लसींचा साठा मिळालेला आहे. त्यामुळं रुबी असेल, जहांगीर असेल, सह्याद्री, नोबल, सिम्बायसिस यासारख्या रुग्णालयामध्ये आता विशेषतः तरुण जे आहेत ते आता लसीकरणाकरता यायला लागलेले आहेत. हडपसरमधल्या नोबल हॉस्पिटल मधील हे दृश्य आहे. आपण बघू शकतो रविवार असून ऊन असूनसुद्धा किती मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे. प्रामुख्याने 18 ते 44 वयोगटातील तरुण मंडळी आहेत जी नोंदणी करून इथं लसीकरणाकरता येत आहेत. हॉस्पिटलच्या आतल्या भागामध्ये आपण आहोत, परंतु बाहेरसुद्धा हॉस्पिटलच्या मोठी रांग लागलेली आहे, ती आपण बघूयात. त्यामुळं एक प्रकारे लसीकरण वेगवान व्हायला मदत होणार आहे. अर्थात इथं खाजगीमध्ये जी लस दिली जाणार आहे तिचा दर हा जास्त असणार आहे, साधारणतः 900 ते 1000 रुपये असं म्हटलेलं आहे. कोविशिल्ड लस जी आहे सिरमची ती पुरवण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय नोबल हॉस्पिटलमध्ये त्याला आपण तुडुंब प्रतिसाद म्हणू, तुफान प्रतिसाद म्हणू, तो मिळताना दिसतो. आणि प्रामुख्याने 18 ते 44 वयोगटातील ही सगळी मंडळी आहेत जी इथं लसीकरणाकरता आलेले आहेत. अर्थात रजिस्ट्रेशन करून आलेले आहेत. हॉस्पिटलच्या बाहेर आता आपण आलेलो आहोत आणि एक अंदाज यावा की किती मोठी ही लाईन आहे. बघा, जवळपास हॉस्पिटलच्या आतून बाहेर 1 किलोमीटर इतकी ही लाईन जी आहे ती लागलेली आहे. आपण बोलायचा प्रयत्न करूयात लोकांशी. तुम्ही कधी आलाय लस घ्यायला, किती वेळ झाला सर? अजून अर्धा तास झाला आम्हाला आलं. तुम्ही रजिस्ट्रेशन करून आलेला? हो, रजिस्ट्रेशन केलं आहे प्रॉपर. तुम्हाला काही नंबर वगैरे दिलाय साधारणतः अंदाज कधी मिळणार किंवा असं काही? नाही, अजूनपर्यंत तर काही नाही आहे बाहेर. काय? एवढं ऊन आहे बाहेर आणि एवढं उन्हात उभं राहिलं. कुठल्या भागातून आला? मी वाकडवरून आलो, PCMC. हां. तुम्ही आप कहाँ से?
from Hinjewadi. हाँ? Hinjewadi. हिंजवाड़ी। Yeah. और आपने भी रजिस्ट्रेशन किया हुआ है? Yeah, I've done the कितने registration. टाइम से खड़े आप यहाँ पे? I think half an hour. हाफ एन आवर। Yeah. बघा लोक वाकड किंवा हिंजवडी या भागातून देखील आलेले आहेत आणि रजिस्ट्रेशन करून आलेले आहेत अर्थात, आणि इतक्या उन्हातून सुद्धा हे येत आहेत। त्यामुळं एक चांगली गोष्ट म्हणता येईल की खाजगी हॉस्पिटलमध्ये ज्यांची ऐपत आहे, म्हणजे जे अफोर्ड करू शकतात अशा लोकांसाठी, आणि इथं स्वयंसेवक जे आहेत हॉस्पिटलचे ते सुद्धा ती रांग जी आहे ती नीट व्यवस्थित लावावी, शारीरिक अंतर राखावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। त्यामुळं आता लशी ज्या आहेत त्या मिळायला सुरुवात झालेली आहेत। त्यामुळं सरकारी म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयात सुद्धा आणि खाजगी रुग्णालयात सुद्धा अशा दोन्ही ठिकाणी जर का हे लसीकरण सुरू झालं तर निश्चितपणे जे हत्यार आहे कोरोनाशी लढण्याचं ते लस हेच आहे। त्या लसी मिळतील आणि जास्तीत जास्त लसीकरण झाल्यानंतर कोरोनाशी जी लढाई आहे ती व्यवस्थितपणे खेळता येईल असा अंदाज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। विदर्भातील अकोल्यामध्ये काही दिवसांपूर्वी पासून लसीचा तुटवडा जाणवतो आहे। मागणी केल्यानंतर आता जिल्ह्यासाठी लसीचा मुबलक साठा देण्यात आलाय। अकोला मंडळकरता 63,650 कोविशिल्ड वॅक्सिन साठा प्राप्त झालेला आहे। यातील अकोला जिल्ह्याकरता 11,200, अमरावतीकरता 17,050, बुलढाणा जिल्ह्याकरता 12,500, वाशिम जिल्ह्याकरता 11,000 आणि यवतमाळ जिल्ह्याकरता 11,900 लसीचं वितरण करण्यात आलंय। साठा उपलब्ध झाल्यामुळे काही प्रमाणात या मंडळातील लसीचा तुटवडा कमी होऊन लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे। आता ड्रग्स संदर्भातली बातमी आपण बघणार आहोत। ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि मुंबईतल्या वांद्रे परिसरातून हा साठा जप्त झाला आहे। थोडका नव्हे तर 1,19,00,000चं चरस जप्त करण्यात आलेलं आहे। मुंबई क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई केलेली आहे। यामध्ये 2 आरोपींना अटक झाली आहे आणि या 2 आरोपींपैकी एका महिलेचा समावेश आहे। तब्बल 4 किलो ड्रग्ज जप्त झालाय, 4 किलो चरस आहे जे जप्त करण्यात आलंय। साधारणपणे 1 कोटींहून अधिक या ड्रग्सची किंमत आहे। 1,19,00,000चं हे चरस, दोघांना अटक झाली आहे, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलेली आहे। दिवसभरातली ही महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या वांद्रे इथं 1 कोटीचं चरस जप्त करण्यात आलेलं आहे। 1,19,00,000चं हे चरस आहे। यामध्ये दोघांना अटक केली आहे। मुंबई क्राईम ब्रांचनं 4 किलोचं ड्रग्ज त्यांच्याकडून जप्त करण्यात आलंय। यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। या कोरोनाच्या काळामध्ये गुन्हेगारी सुद्धा सक्रिय असल्याचंच आपल्याला बघायला मिळतंय। ड्रग्स तस्करी करणाऱ्या दोघांना अटक झालेली आहे। यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। त्यांची छायाचित्र आपण बघतो आहोत। 1,19,00,000चं चरस जप्त करण्यात आलंय। 4 किलोचं हे चरस आहे। हमसे प्रतिनिधि दिवाकर सिंह यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। दिवाकर जी, क्या ताजा जानकारी? जानकारी के मुताबिक मुंबई क्राइम ब्रांच की टीम इस कार्रवाई के बाद ये पता करने की कोशिश कर रही है कि आखिर ये मनाली ड्रग्स जो है ये आई कहां से। मनाली ड्रग्स जो है आमतौर पर काफी महंगी मानी जाती है और इसकी जो सप्लाई होती है, इसकी जो तस्करी होती है वो हाई प्रोफाइल लोगों में होती है। तो इतनी बड़ी मात्रा में खेप आई कहां से, कौन इसके पीछे है, कहां ये सप्लाई होनी थी, इसकी जांच क्राइम ब्रांच कर रही है। लेकिन जो क्राइम ब्रांच से जानकारी मिल रही है कि उनके जो यूनिट क्राइम 7 के जो यूनिट है क्राइम ब्रांच की, उसे ये पता चला था कि एक शख्स जो है वो ड्रग तस्करी के लिए, चरस की तस्करी के लिए आ रहा है। इसके बाद ट्रैप लगाया गया बांद्रा इलाके में
उस शख्स को गिरफ्तार करने के बाद जब उससे पूछताछ की गई तो उसने उस पूछताछ में बताया कि एक महिला से उसने ये ड्रग्स खरीदा है। तो जब पुलिस क्राइम ब्रांच की टीम उस महिला के घर पहुंचती है तो वहाँ बड़ी मात्रा में जो चरस है वो बरामद की गई है। और सबसे अहम चीज कि दोनों जो आरोपी हैं उनकी उम्र, एक की उम्र 60 साल से ऊपर है और दूसरी 75 साल, जो महिला आरोपी है उसकी 75 साल बताई जा रही है। तो इतनी ज्यादा एज में वो ड्रग्स सप्लाई किस तरह से करते थे, कहाँ से ये ड्रग्स ले आते थे, इसकी जांच क्राइम ब्रांच कर रही है। लेकिन जिस तरह की कार्रवाई की गई है, मनाली ड्रग्स आमतौर पर जल्दी मिलती नहीं है, अगर मिलती है तो काफी महंगे दामों में ये ड्रग्स बिकती है। देखने वाली बात ये होगी क्राइम ब्रांच को इस जांच में और क्या निकलकर सामने आता है। शुक्रिया दिवाकरजी इस पूरी जानकारी के लिए। आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्याला अधिक माहिती देत होते। वांद्र्यातून जे ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे त्यापैकी दोघांना अटक झालेली आहे, त्यांच्याविषयीची सुद्धा माहिती ते देत होते। आता आपण वळूया पुढच्या बातमीकडे। 5 महिन्याच्या मुलाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे। कल्याण गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। सापळा रचून महिलेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। एका 5 महिन्याच्या बालकाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेला कल्याण स्टेशन परिसरात सापळा रचून अटक झालेली आहे। जिल्हा महिला बाल संरक्षण कक्ष आणि कल्याण क्राइम ब्रांचने या महिलेला रंगेहात अटक केली आहे। आमचे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल रात्री फोन आला। फोन आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी ज्यावेळी दत्तक विधान बघितलं की दत्तक विधानाबाबत या प्रक्रिया सुरू होती आमची, तर त्यामध्ये एक मूल असं आढळलं की मानसी नावाची एक व्यक्ती आहे। तर त्या व्यक्तीकडे एक अज्ञात बालक आलं होतं आणि अज्ञात बालक आल्याकारणाने ती आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरचे गुन्हे शाखा विभाग आहे पोलीस यंत्रणेचा आणि आमचा महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत तिच्यासाठी आम्ही सापळा पूर्णपणे रचला आणि रचल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी तिला ताब्यात घेतलं। अजून काही घडामोडींकडे आपण वळूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। रायगड समुद्र किनाऱ्यावर 3 दिवसांमध्ये 8 मृतदेह सापडले आहेत। अलिबाग तालुक्यामध्ये शनिवारी 7 आणि मुरुड जंजिरा इथं 1 असे पुरुष जातीचे 8 मृतदेह सापडलेत। तौक्ते या चक्रीवादळादरम्यान खोल समुद्रात बुडालेल्या बार्जवरील मृतदेह आहेत अशी शक्यता वर्तवली जाते। त्या दृष्टीने पोलिसांनी ONGC आणि मुंबई पोलिसांना माहिती दिलेली आहे। सध्या हे 8ही मृतदेह अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत। तालुक्यातील नवगाव 2, सासावणे दिघोडी इथं 1, आवास इथं 1 आणि किहिम समुद्रकिनारी 3 तर मुरुड जंजिरा समुद्रकिनारी 1 असे 8 मृतदेह वाहून समुद्रकिनारी आले होते। मांडवा सागरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रोजी दिघोडी, आवास आणि किहिम या समुद्रकिनारी समुद्रातून 5 मृतदेह वाहून आले होते। त्याबाबत EDR दाखल करण्यात आला असून अशाच पद्धतीने अलिबाग येथे 2 व मुरुड येथे 1 असे 8 मृतदेहाबाबत EDR दाखल करण्यात आला असून सदरचे सर्व मृतदेह हे चक्रीवादळाची बार दुर्घटना जे मुंबई येथे घडलेली आहे त्याच्यामधीलच असण्याची दाट शक्यता असल्या कारणाने सर्व 8 मृतदेह हे येलोगेट पोलीस स्टेशन मुंबई यांच्या ताब्यात देण्यात आले असून सर्व EDRचा पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत। मात्र जाताना एक कळकळीचं आवाहन, कोरोनाची त्रिसूत्री आपल्याला पाळायचीच आहे, कारण कोरोनाची भीती अजून गेलेली नाही। तुम्ही जरी लस घेतलेली असेल, लसीचा 1 डोस घेतला असेल किंवा तुमचे 2ही डोस झालेले असतील तरी सुद्धा मास्क लावायला विसरू नका। घराबाहेर पडाल तेव्हा मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सतत तुमचे हात धुवत राहा किंवा सॅनिटाईज करत राहा। इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।